लडाख हा भारताच्या उत्तरेकडील संवेदनशील आणि निसर्गसंपन्न प्रदेश आहे. येथे पर्यटन वाढवण्यासाठी रेल्वेमार्ग, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधांसह मोठ्या प्रमाणावर विकास कार्य सुरू आहेत. मात्र या विकासाच्या नावाखाली निसर्गाला मोठे नुकसान होत आहे. स्थानिक जैवविविधता, पारंपरिक जीवनशैली आणि पर्यावरणीय समतोल यावर गंभीर परिणाम होत आहेत. या बदलांमुळे लडाखमधील स्थानिक रहिवाशांना अनेक सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लडाखच्या पर्यावरणासाठीच सोनम वांगचुक यांचा संघर्ष असल्याचे प्रतिपादन पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आशिष कोठारी यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित एका विचारगर्भ सत्रात पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आशिष कोठारी यांनी संस्कृती, पर्यावरण आणि आजीविका या विषयावर सखोल मांडणी केली. या व्याख्यानात लडाखमधील पर्यावरणीय संकट, स्थानिकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. ते पुढे म्हणाले की वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप लावून त्यांना लडाख बाहेर निष्कासित करण्यात आले. त्यांच्या आंदोलन दरम्यान पोलीस कारवाईत काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. लडाख हा भारताचा सीमावर्ती भाग असून चीन आणि पाकिस्तानसारख्या देशाबरोबरच्या संघर्षात लडाखमधील स्थानिकांनी भारतीय लष्कराला नेहमीच साथ दिली आहे. अशा निष्ठावान नागरिकांच्या न्याय मागण्याकडे दुर्लक्ष करणे हे राष्ट्रीय एकात्मतेसाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी लडाखच्या पर्यावरण रक्षणासाठी आणि स्थानिकांच्या हक्कासाठी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन आशिष कोठारी यांनी केले. या व्याख्यानाचे डॉ. मिलिंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय मुकुंद दीक्षित यांनी करून दिला, तर प्रस्तावना श्यामला चव्हाण यांनी सादर केली.